आज आपल्याला तोंडी परीक्षा घ्यायची आहे, तर तुम्ही मला सगळेजण एक एक कविता म्हणून दाखवा. हा, तर पहिलं कोण म्हणून दाखवतंय? मी म्हणतो सर. हा, म्हण. आम्ही डायव्हर महाजीव हे गाडीवर, आम्ही डायव्हर महाजीव हे गाडीवर. सबसे कातिल गौतमी पाटील, है सबसे कातिल गौतमी पाटील. होय, गौतमी पाटील. अरे एका कविता आहे का रे? त्या बापान सांगितलं काही कविता आहे म्हणून पैस खाली भोंगळ्या तोंडाचं. हा, पुढचं कोण म्हणतंय? मी म्हणू का सर? हा, म्हण. पैसा देणं घेणं पटत नाही मनाला, पैसा देणं घेणं पटत नाही मनाला. हुंडा नको मामा फक्त पोरकी द्या मला, हुंडा नको मामा फक्त पोरकी द्या मला. होय तोंडवाशा, कशी पैदा झाले रे बाबा हो तुम्ही? कसे म्हणजे? जसे तुम्ही झाले तसे. अरे दातवाशा, चबऱ्यावानी करतो का? इकडे इकडे पटकन. मले चबऱ्यावानी करतो का दातवाशा? खाल्ला का मार बाबू? तो मार खाल्ली की मला लई करमतंय. तू चुप रे भोंगळ्या तोंडाच्या. येतं काहीच नाही. मा बाप मला याच्यापेक्षा दररोज मारतो, तरी मला काहीच होत नाही. मोनिका बेटा, चल आता तू म्हण कविता. जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा, ओपन युअर माउथ हा हा हा. व्हेरी गुड. पाय रे शाने मास्तर, किती बार बाप आहे. आपण 10वीत आहे आणि या पोरीने पहिलीतली कविता म्हणली तरी येतील व्हेरी गुड म्हणते. अरे लय जबर मास्तर आहे ते. होय पिंट्या, चल तू म्हण आता. कर शाम्या, मला तर काहीच येत नाही. आता काय म्हणू? मला नको सांगू भाऊ, तू पाय आता काय करायचं ते. सर, मला कविता येत नाही. निबंध म्हणू का? निबंध म्हणत असतात का रे गौश्या? आडवा पैदा होईल कर तू. काय म्हणायच ते म्हण लवकर. हा, तर सगळेजण ऐका. निबंधाचं नाव आहे माझ्या मामाचं गाव. सर, मी एकदा चाललो होतो माझ्या मामाच्या गावाला. जाता जाता माझी गाडी बंद पडली. मी बघितलं अचानक हिला काय झालं. खूप वेळ विचार केला, मग मला कळालं हत्तीच्या मायला हिचं तर पेट्रोल झालं. वा वा. का रे पिंट्या, तू मरत काऊन रे लवकर? कुठून मी तुमचा मास्तर झालो आणि कुठून तुम्हाला शिकवायला आलो हेच कळत नाही मला. सगळे येडे पैदा होईल या वर्गात आणि मला पण येडे करू राहिली. बरं, मला थोडं लेखी काम करायचंय. तोपर्यंत तुम्ही काहीतरी वाचत बसा. बिलकुल आवाज करणार नाही कोणी. सर, पिंट्या पाजला. अरे पिंट्या, काय लावलं रे तू आहे? तुला काय ही जागा दिसली का पादायली? का हो सर, तुम्ही पाजतच नाही का कधी? तुम्ही तर असे बोलू राहिले जस काही तुम्ही प्लास्टर करून घेले. मला चापरेवानी करू राहिला बाबू. माजला तू जास्त. सर, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मग तू ही नैसर्गिक प्रक्रिया जरा शांतीत कर ना. एवढ्या जोरात करत असतात का? सर, ही एक अशी प्रक्रिया आहे जी वेळेवर जर नाही केली तर याचे लय वाईट परिणाम होऊ शकतात. आपल्या वर्गात सगळेच पाजतात, फक्त काहीचा आवाज येतो आणि काहीचा येत नाही. पण आपलं काम लय डेंजर आहे. आपल्याला आरामात जमतच नाहीये. सर, खूप वास येतोय. ओय शेंबडे, मला एवढी सांगती, त्या दिवशी पायऱ्या चढता चढता पाजली नव्हती तू चेपेल तोंडाची.